तू 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 इथं काय करायलाय? तुला एकदा नाही म्हटलेलं समजत नाही काय? माझ्या माग माग कर तिथं मला काठीनं मारायला आलायस. 2 वर्ष झाली तुला सोडून. आता आता काय होणार नाही बाबा, तू जा इथनं. तुला एकदा नाही म्हटलेलं कळत नाही काय? जा तू. अगं तसं नाही ग, मी माझं काम करायला आले. होय, पोरींच्या पाठीमाग लागून त्यांना काठीनं मारायचं हे काम करायला आलायस तू इथं? अगं तसं नाही, मी जनगणामध्ये लागलोय. तू सोडल्यापासून मी सोडल्यानंतर मला जनगण ऑफिस मध्ये काम लागलं आणि जनगणाचा ऑफिसर झालोय मी. आता घरोघरी तीच माहिती घेत फिरावली. तुझ्या कशाला पाठीमा लागाव? ते राहून दे सगळं, मला घरातली तुझ्या माहिती सांग. हा बर बर, विचार आता काय माहिती पाहिजे तुला? काय झालं, काय बघायलाय? लग्न झालं तुझं? होय झालं. तुझ्यासारख्या भिकारड्या माणसाच्या माग लागला असता अजून आठवत बसायला लागला असतं भिकाऱ्यावानी. बर ते राहून दे, सोड. मला सांग, घरात माणसं किती आहेत? 6 माणसं आहेत घरात. बर, नवरा काय काम करतोय? नवरा माझा कंपनीत हेल्पर आहे. हेल्पर? हेल्पर लावा. काय माझं काम बघ, आणि हेल्पर नोकरदार नवरा पाहिजे म्हणून. हाच नंतर, माझा नवरा उठायच्या आधी माहिती विचार बाबा काय असेल ते. का नवरा कामाला गेला नाही? नाही, दारू ढोसून झोपलाय तो. दारू ढुसून? आम्ही त्या पिल्याला आवडत नाही पहिला, दारू ढुसून जातो नवरा. बर ते सोड, नवऱ्याला पगार किती आहे? पगार पगार 8,000 आहे. 8,000? अरे 8,000 मध्ये बाजार, पाणी बिल, लाईट बिल, गॅस. 8,000 तिथं बस 40,000 मिळवतोय मी आता. 8,000 काय अवघड आहे बाबा. हसायचं बंद कर. तुला काय करायचंय? 100 राहिलं, 200 राहिलं, तुझं काम कर आणि निघ इथनं लवकर तू. बर राहू दे सगळं. घरात गाड्या किती आहेत सांग मला. घरात म्हणजे किती, 6 माणसं आहेत ना, मग गाड्या किती आहेत तुमच्या टोटल मला जर सांग. गाड्या नाही आहेत, 2 सायकल आहेत आणि 1 बैलगाडी आहे, तेवढंच आहेत फक्त. गाड्या नाही, सायकल आणि त्या पण 2 बैलगाडी. बैलगाडीनं मला आठवलं, तुमच्या इथं मी कोपऱ्याला माझी 4 व्हीलर लावून आलो, फॉर्च्युनर. कोण बारकी करून दगड तिकडे मारणार नाहीत ना, स्क्रॅच बीच मारणार नाहीत ना? नाही नाही, तुझ्यासारख्या वेड्या माणसाच्या गाडीवर कशाला मारतील दगड? म्हणत होती मला, मला गाडीचं जमत नाही, मला गाडीच पाहिजे, मला 4 व्हीलरवरच फिरायला पाहिजे, असं संकट करणार लग्न गाडी असणाऱ्यावरच. मला म्हणत होती 4 व्हीलर असली तरच मी लग्न करून येणार, आणि आता बस सायकलवर फिर. ते सगळं जाऊन दे, सोड. घरात चावी आहे ना, पाण्याची चावी. चावी बोलतीस काय? घेणार आहे ते घ्यायचंच बघालोय. 2 मिनिट थांब, 2 मिनिट थांब. ना मला म्हणत होती घरात बोर असले तरच मी लग्न करणार, आणि आता भरते दुसऱ्याच्या घरातलं पाणी. अवघड आहे. पगार 8,000 मध्ये आणि चावी घेणार काय? 8,000 पगार मध्ये राहायला तुझं 100-200 आणि चावी घेणार काय? तुझं झालं का नाही? तू आमचे काही तर माप काढायला आलाय? तुझं काम आवराने जा इथनं. आमचं 50 राहू दे, 100 राहू दे, 200 राहू दे, तुला काय करायचं? मी पाणी भरतोय, आम्ही 50 रुपये साठवून चावी घेऊ. तुला काय प्रॉब्लेम आहे काय? जा इथनं लवकर, नाही तर मी जातो, दार लावून घेतो बघ मी. नाही काय विचार, काय बोलत नाही. लास्ट 1-2 प्रश्न राहिले, तू सांग, जातो. कशाला तुझी माप काढावं बाई? तू आता सोन्यासारखा नवरा उडकून काढल्यास ना, तुझी कशाला माप काढावं?
सांग मला दोन एक लास्ट प्रश्न विचारतो बघ. हा. घर कोणाच्या नावावर आहे? मालकाच्या नावावर आहे. मग कुणाच्या, तुझ्या सासऱ्याच्या नावावर आहे? नाही रे. मग तुझ्या नवऱ्याच्या नावावर आहे? अरे नाही रे. मग सासूच्या नावावर आहे काय? अरे नाही. मग तुझ्या नावावर असेल. अरे नाही बाबा. हे घर आहे ना आमच्या नवऱ्याच्या मालकाच्या नावावर आहे. म्हणजे भाड्याच्या घरात. आणि मला माझ्या खापऱ्याच्या घरात तुला राहायला नको होतं आणि आता बंगला बांधणार होते. बंगला बांधला तर मी लग्न करणार आणि आता राहिल्या भाड्याच्या घरात. एवढं हसायला काय झाले तुला? अरे म्हणजे माझ्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर 2 गाड्या आहेत, घर स्वतःच आहे, चावी आहे, बोर आहे, एवढं सगळं नोकरी आहे चांगली, 40,000 पगार आहे. हे सगळं माझ्याकडे आहे ग. पण तुझं माझ्याकडे लग्न झालं नाही, दुसऱ्या कधी लग्न केली. आता बोल म्हणून असते. तर ते सगळं जाऊ दे, तुझं लग्न झाले का? नाही झालं. तू बघालीस तर आता 2 वर्ष झालं बघायला पुरी. पुरी कोण दिनं झाले. काय करायचं बघूया आता कधी होते. काय रे? हसायला काय झाले तुला? तुला 40,000 पगार आहे, बंगला आहे, तुझी 4 व्हीलर गाडी आहे, 2 आणि तुझ्या 2 व्हीलर गाडी आहेत, बोर बीर नाही काय काय आहे तुझं, तरी तुला पोरगी दिली. काय रे? 2 वर्षांनी एक पोरगी सापडली नाही तुला. हे तुझ्या इथे घरापाशीच मला सगळं गाय घालवाय नाही. मला दुसरी काम आहेत, मला सगळी करता ही गायचं आहे. जातो बघ. तू हसत काय ग? आईला सगळं म्हातारं कधी होते काय नाही. लग्नात तेवढं बघायला पाहिजे.